तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज श्री सुकाई देवी देवस्थान यांच्या वर्धापन दिनानिमित्त आज या चिचगरी गावामध्ये भव्य दिव्य बैलगाडीचा जंगी सोहळा पार पडला. आणि या जंगी सोहळा पार पडत असताना एक आदत वासरू या मैदानामध्ये पळालं आणि अर्थातच सगळ्यांचं लक्ष त्याने वेधून घेतलं. आता आपण त्यांच्यासोबत आहोत, त्यांचे मालक देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांनाच विचारूया की नक्की त्यांचं नाव काय आणि ती खरेदी कोणती आहे. आमचं नाव नितीन सुरेश रायशिर्के यांचा आदत किंग तस्कर आहे. सावकार ग्रुप वेहळे यांचा आदत किंग तस्कर आहे. आमचं गाव वेहळे. आम्ही आत्ताच जे गणपती खरेदी केली आहे आणि आम्ही आता सुरुवातीला नंबर केला होता. त्याच्यानंतर आता मार खाल्ली म्हणजे गाडी आमची गटाला मार खात होती. पण आज या चिंचगिरी मैदानात पंचकृषीच्या मैदानामध्ये आदित्य वासरांनी करून दाखवलं, आमचं नाव ठेवलं आहे. खरोखरच एक चांगली गाडी पळाली. आमच्या पैऱ्यातला बैल होता कुणाल शेटमारे ढोकरवली यांचा पप्प्यासोबत गाडी पळाली, चांगली गाडी पळाली. बघा मित्रांनो, आदत किंग तस्कर आज या ठिकाणी पळाला. परंतु आदत किंग तस्कर ही खरेदी नेमकी कुठची आहे? आम्ही जालन्यातून आणली होती गणपतीमध्ये. ही सगळी आमची मुलं आहेत. ह्या सगळ्या मुलांमुळे ही आपली गाडी नेहमीच पळत असते. या नुसता बैल असते चालत नाही की बैलांच्या मध्ये नियोजन देखील लागते. आणि या नियोजनामध्ये हे जेवढे उभे आहेत ना, हे जेवढे पडद्यामध्ये आहेत, पडद्यासमोर आहेत, तितकेच आमच्या पडद्या मागे देखील आहेत. तर आम्ही आज या मैदानामध्ये एका माणसाला मिस करतोय, आमच्या तस्कर बैलाचा हे यातले काहीच आहे तस्कर. आज या मैदानात थोडा गैरहजर आहे पण. आणि आमचे नियोजनाचे बादशाह अजित उर्फ बड्डेशेठ शिंदे यांचा वाढदिवस आणि या तस्कर बैलाने त्यांना वाढदिवसाची भेट देखील दिली. बरोबर आहे दादा, नुसतं एक बैल पळून चालत नाही, परंतु त्यासाठी दुसऱ्या बैलाची साथ लागते. नेमकं त्या नेमका तस्करचा पहिला कोण? तस्करचा बैला कुणाल शेठ माडी ढोकरवली यांचा पक्का. एका शब्दात त्यांनी बैल दिला आपल्याला. आजच वाचून समजून आपल्या आम्हाला बरेच जण नाही पण आम्ही त्याला एक फोन दिला. त्या बैलाने एका फोनने आम्हाला बैल दिला. पहिल्या मैदानात आम्ही सेमीला मार खाल्ला, पण दुसऱ्या मैदानात आम्ही यशस्वी. बरोबर आहे. बैलाचे मालक नितीन शेठ देखील आमच्यासोबत आहेत. मगाशी त्यांनी मला जाता सांगितलं की गाडी 1.5 वर्षां फायनलला राहिले. दादा मला सांगा, 1.5 वर्षां फायनलला राहिले म्हणून आनंद का नेमकं काय आनंद? आनंद कसं आहे आमचा आनंद खूप आहे आम्हाला. आणि आमचा आपण करायची परत मोठा सावकार आमचा ऑफ झाला. त्याच्यानंतर आम्ही आमचे कुणालचे भाडे पप्प्या बैलाचे मालक यांनी आम्हाला एका फोनवर बैल दिला. आणि आज त्यांच्या बैलांनी आमच्या बैलांनी या मैदानात आमची मान आणि आमची प्रतिष्ठा एकतर राखली पंचकृषीमध्ये. त्यामुळे आम्ही ह्यांचं मनापासून आभारी आहे. आणि 1.5 वर्षाचा संघर्ष बोलायचं झालं तर आमचा बैल अचानक अल्पशी निधन झालं. त्याच्यानंतर आम्ही खूप बैलं शोधलेली, खूप बैलं जाऊन आलेली, जालना आली, संभाजीनगर झालं. त्यानंतर आम्हाला तस्कर वासरू आम्ही खरेदी केली. त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला इथं आल्यानंतर पहिल्यासाठी खूप अडचण होत होती. आमचं वासरू पळत होतं पण आम्हाला पहिल्यासाठी खूप अडचण होत होती. पण आम्हाला कुणाल शेठ माडी त्यांनी एका शब्दाचे फोन दिला आणि आज आमची गाडी दिला. बरं मित्रांनो, बघा कुणाल दादा देखील आपल्यासोबत आहेत. आपण कुणाल दादांनाच विचारूया. कुणाल दादा, आज गाडी या ठिकाणी फायनलला राहिली, फायनलचा गुलाल देखील घेतला, तर कुणाल दादा कसा आनंद आहे? त्याचा आनंद म्हणजे म्हणायचं झालं तर आज आम्ही हे 7वं मैदान आहे आमचं. आम्ही पण या गुलालासाठी बराच प्रयत्न केलेला, पण आणायची आमचा नितीन दादा मामाची मुलं आहेत आमच्या, आणायची कॉल आला, मग आमचं ते जुळलं गेलं आणि त्याच्यात आता गुलाला मला भेटला, खूप आनंद आहे. बघा मित्रांनो, अचानक पैरा झाला, परंतु एका कॉलवरती कुणाल दादांनी तस्करला पैरा दिला आणि या मैदानामध्ये फायनलचा गुलाल या ठिकाणी घेतलेला आहे. परंतु मित्रांनो बघा, गाडीचे जॅके आता आपल्यासोबत नाही, बरोबर ना? आता त्यांना लांब जायचं आहे, ते बाहेर आहेत. परंतु या ठिकाणी 4 नंबर केला, बरोबर ना? पहिल्याने 4 नंबर केला. या ठिकाणी मालकाचं नाव देखील केलं. दोन्ही मालकांना मी माझ्या चॅनलच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय गाडीचा जय मालक महाराज. बोलायचं झालं तर खरा मालक
म्हणजे जो बैलांची खरी मेहनत घेतो तो आज इथे आमच्यामध्ये नाही आहे, तो मुंबईला आहे. त्याचंही सगळं घरं, त्याचीही सगळी मेहनत आहे आणि त्याचीही सगळी धडपड आहे. बरोबर, म्हणजे अर्थातच पडद्यामागचा हिरो आपल्याला म्हणावं लागेल नाही काय पण त्यांचं एकदम मला नाव सांगा. स्वप्नील सुरेश आहे शिर्के या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघतील. तर दादा तुम्ही नाही आहेत परंतु तुमचं नाव इथं निघतंय. कारण आपण जी घेतलेली मेहनत असते त्या मेहनतीला कुठेतरी यश मिळत असतं. तेच यश आज या मैदानामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल. आम्ही खरोखरच एक चांगलं सोशल मीडियावर एक चांगलं काम करतोय. तुला देखील आमच्या या संपूर्ण शर्यत ग्रुपच्या माध्यमातून कुणाल शेठ असतील, आमची सर्व टीम असेल त्यांच्या माध्यमातून आणि वागजायच्या मी हेच प्रार्थना करतो की तुझ्या या चॅनलला खूप खूप अपॉर्च्युनिटी लावतो. थँक्यू सो मच. आज या ठिकाणी श्री सुकाई देवी यांच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य दिव्य बैलगाडीचा जंगी सामना या चिचगरी गावामध्ये रंगला होता. आणि या चिचगरीमध्ये गावठी गटामध्ये या ठिकाणी या जोडीनं 4 नंबर केला आहे. परंतु त्या जोडीचे आपल्यासोबत मालक देखील आहेत, अजितशे शिंदे उर्फ बाटेशी शिंदे देखील आहेत. आपण त्यांनाच विचारूया. दादा नमस्कार. आज या चिचगरी गावामध्ये आलाय तर कसं वाटतं, काय सांगा? चिचगरी गावामध्ये आलं आहे की आज यात्रेचं मैदान आहे. 2024ला मी यात्रेला इथनं सुरुवात केली होती ह्या बैलाकडनं. सलग बैलांनी 5 नंबर इथे यात्रेला 1 नंबर केल्यानंतर 2024ला तिथपासून बैलांनी सलग 5 नंबर केला होती. आणि आज 2026 आहे. आज 2026ला पहिल्यांदाच गुलाल लागला आहे. तो गुलाल कितवा नंबरचा लागतो, पण आज सुकाईच्या आशीर्वादाने, चिचगरीकरांच्या आशीर्वादाने मला आज गुलाल लागला आहे. आज गुलाल लागला म्हणजे बैल आपला पळणार आणि यात्रेच्या शुभेच्छा. बरं, आज मित्रांनो बघा, गुलाल कोणताही लागो, नंबर कोणताही असो, परंतु गुलाल लागणं फार महत्त्वाचं असतं बैलगाडी क्षेत्रामध्ये. खरोखर बैलगाडी मालक या ठिकाणी गुलालासाठी किती कष्ट करतो आणि त्यानंतर गुलाल लागण्याचा जो आनंद आहे तो आनंद आपण दादा विचारूया की नेमका काय आनंद आहे? आनंद काय म्हणजे गेल्या वर्षी आपल्या बैलाने 2025ला माझ्या मुलग्याचा फोन अजित शिंदे याचा वाढदिवस होता. त्या दिवशी पण पहिल्यांदाच गुलाल दिला. आणि आज माझा अजित सूर्यकांत शिंदे म्हणजे माझा आज पहिल्यांदा आज वाढदिवस आहे. आज मला 50 वर्ष झाली आणि आज मला 2026चा पहिलाच गुलाल मिळालेला आहे. बघा मित्रांनो, वाढदिवसाचं गिफ्ट आज बैलाने आपल्या मालकाला दिलेलं आहे. आज दादांचा 50वा वाढदिवस आहे. सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या वतीनं काय समजतं का काय समजतं मला काय माहिती नाही, पण त्यानं आज मला गुलाल 2026चा दिला. बरोबर, आपल्या चॅनलच्या वतीनं दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या. परंतु बैलाचा पायरा नेमका कसा झाला? हा पहिला आपला तो काय साई चालते आणि तो भोल्या म्हणून रोशन गमरे त्यानं मला एक फोन लावला की बटे आता बैल आपल्याला पाहिजे. तर मी बैल त्याला विचारलं नाही कुठला आहे काय नाही. तू बोललास ना तर कुठं पाहिजे, तर म्हटलं चिचगरीमध्ये पाहिजे. चिचगरीमध्ये पाहिजे म्हटल्यावर मला एकदम आनंद झाला, कारण मला सुकायचा आशीर्वादच आहे. त्यामुळे मी आनंद झाला. मी त्याला एका मिनिटात म्हटलं बैल दिला तुला. बरोबर आहे दादा. मला सांगा, आज या ठिकाणी आपण 4 नंबर केलेला आहे. त्याचबरोबर त्याचा पायरा देखील होता. बैलगाडी नुसतं बैल पळून चालत नाहीत, परंतु बैलांवरती बसणारा जॅकी पण तितकाच महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे सुट्टी मेकर देखील तितकंच महत्त्वाचे असतो. परंतु बैलगाडीवरती जॅकी नेमका कोण होता? बैलगाडीवरती साहिल होता आणि मग सेमीपासून त्याने बदलला नाही त्याला माहिती. आणि खरं सहकार्य आहे ना, ते हे जे आहेत ना ह्यांचं सहकार्य बैलाच्या पाठीवर, त्यामुळे तो गुलाल होतोय. खरं म्हणजे पडद्यामागचे हिरो सगळे हे आहेत, ही मंडळी. Actually आमचा हा संघर्ष दोघांचा पण एकसारखा आहे. आता झाले आम्हाला 1.5 वर्ष झालं, आम्हाला दोघांना सुद्धा गुलार नव्हता, पण ह्या मध्ये आम्हाला सुद्धा गुलार भेटला. आणि बटे शेटचा वाढदिवस होता, बटे शेटला सुद्धा गुलार भेटला. आणि हा बघा, हा ड्रायव्हर आला आमचा. त्याचा आवाज येत नाही त्याचा त्याच्यात लावल्यात त्याला पोळा दिल्यात त्याला. असं ठीक आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी गाडीचे ड्रायव्हर देखील आहेत, अर्जुन मामा. मामा काय सांगाल, नेमकी आज गाडीने गुलाल घेतलाय, काय आनंद आहे? गाडीने आम्हाला गुलाल दिले दिवस नव्हता. वेगळा नव्हता बस रुपयाचा चांगलं पाहा. आम्हाला आज आनंद म्हणजे गगनात मागूनच आहे. सांगण्यासारखं नाही की आता लई दिवसात गुलाल गावले म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आनंद कसा असतो. बरोबर, माणसं गुलालासाठी काय करते. गुलाल गावल्यामुळे तरी 1 नंबरच करणार. आता गाडी आमची अशीच पळणार. पुढल्या मैदानात आम्ही सांगून 1 नंबर करणार. आता कसं झालं, जरा सुटीला आमची गाडी जरा लेट सुटल्यामुळं हे झालं. पुढल्या मैदानात आम्ही सांगून 1 नंबर करणार.
आणि आमची हीच आहे खासियतच आमची. आम्ही सांगून एक नंबर करतो का करतोच. सांगायचं म्हणजे हा ड्रायव्हर हे आहे ना अर्जुन मामा, जवळजवळ 2003 पासून आमच्याबरोबर आहे. आणि अनाथा ड्रायव्हर तांबेकर, हे दोन्ही माणसं आमच्याबरोबर काही नसतात. 2003 पासून 2003 पासून या माणसं आमच्याबरोबर. बघा मित्रांनो, आणि यांच्याकडून खाली आले इकडे 1992 साली मी खाली आलो. 92 सालापासून मी गाडी बऱ्याच गाड्या पळवतो, एक नंबर बोलतो, 2 नंबर. कसं असतंय बैलाच्या मुडीवर राहतो. बैल कमी जास्त पळतात. आज गट पास, आता उद्या फायनल. आज एक नंबर करता उद्या गट पास होत नाही, अशी बी असते ना. बैलाच्या मुडीवर राहते ना. आनंद वेगळा असतो. ओके, धन्यवाद मामा आपल्याला 2 मिनिटं बाईट दिल्याबद्दल. मित्रांनो, त्या ठिकाणी बघा आपण आज चिचगरीमध्ये आलो होतो आणि चिचगरीमध्ये वर्धापन दिनानिमित्त आज भव्य दिव्य मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये अनेक रथी महारथी या ठिकाणी बैल पळाले आणि त्यांनी त्याच मैदानाचा फायनलचा फेरा देखील झाला. त्या ठिकाणी चांगलं मैदान पार पडलं. धन्यवाद.